जगीर शेख मनसे शहर खर्डी अध्यक्ष यांचं स्वागत विजयदादा भरसट यांच्या हस्ते केलं जाईल. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. धन्यवाद. आपण इथे उपस्थिती नोंदवली मंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सगीर शेख यांचं स्वागत केलं जात आहे विजयदादा भरसट यांच्या हस्ते. तसेच बंडू काका खर्डीकर यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. बंडू काका खर्डीकर मनसे सैनिक यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल विजयदादा यांच्या हस्ते. तसेच जितेश भोईर मनसे सैनिक यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल विजयदादा हस्ते यांच्या. धन्यवाद. उपस्थिती नोंदवली मंडळातर्फे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जाऊया मैदानाकडे. सामना रंगेला दोस्ती बॉईज विपक्ष विंचवाडा संघ. मला वाटतंय दोस्ती ग्रुप प्रथम टॉचविन होऊन क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले विंचपाडा या संघाला. DPL अर्थातच डोंगरीपाडा प्रीमियर लीग. पर्व तिसरं यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पाडली जाते. सुंदर नियोजन बघायला मिळतंय आपल्याला. बघायला गेलं तर स्पर्धेचा आज दुसरा दिवस. डोंगरीपाडा प्रीमियर लीग. चला सामना चालू करायचा आहे. पंच स्ट्रायकिंग एंडला मनीष असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालेत नागेश. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक असेल. बघूया पहिला चेंडू फेस केला जाईल. फलंदाज मनीष. अकोटप्याचा चेंडू होता. मोठा फटका सजवायचा होता मिड विकेटला. मिस टाइम स्ट्रोक परंतु एक धाव कंप्लीट झाली या चेंडूवर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते आणि पहा मैदानाच्या आत काय चुकी घडली जाते. थ्रो कलेक्शन झालं नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. पंच धावा कळवायच्या आहेत. एकूण धावा पहिल्या चेंडूवर 6. खराब थ्रो कलेक्शन झालं. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या. बॅकअप होतो परंतु थोडीशी खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पळून 2 धावा कंप्लीट झाल्या. बाईच्या स्वरूपात 4 धावा. एकूण 6 धावा पहिल्या चेंडूवर. या 6 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. सुंदर सुरुवात मिळवायला विंचपाडा संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत नागेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला मनीष. अकोटप्याचा चेंडू आता मात्र कव्हरच्या डोक्यावरनं सुंदर देखना फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. कणकणीत चौकार. या 4 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 10 धावा. सुंदर फटकेबाजी मनीष मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करताना. बघायला गेले तर पहिल्या चेंडूवर सिंगल धावा आली असती परंतु मिसफील्ड झाली. बाईच्या स्वरूपात अजून 4 धावा आल्या. 6 धावा पहिल्या चेंडूवर आल्या. त्यानंतर सुंदर फटका मनीषच्या बॅटमधून चौकारासाठी. पुन्हा एकदा बघूया गोलंदाज नागेश सज्ज झालेत. स्ट्रायकिंग एंडला मनीष. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फटका सजवायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू. धावसंख्या झाली ती 10. थोडेसे कमबॅक करत असताना गोलंदाज नागेश. सुंदर सुरुवात झाली आहे विंचपाडा संघाची. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला मनीष. मोठा फटका सजवलाय मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल
तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावा संख्या झाली ती 12 धावा. सुंदर सुरुवात बघायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. धावा संख्या झाली ती 12. थोडेसे महागडे षटक हाताळताना गोलंदाज नागेश. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया स्ट्रायकिंग एंडला मनीष. हो, पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवायचा होता. बॅटची लिडिंग एज, परंतु यष्टीरक्षकाच्या थोड्याशा आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव येईल. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावा संख्या झाली ती 13 धावा. थोडंसं कमबॅक करत असताना नागेश. बघायला गेलं तर आता मात्र षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. एक सिंगल धावने स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आलेत आता मात्र राहुल. हो, सन्मान दिला गेला या चेंडूवर, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाहीये. पहिल्यावरची सांगता स्कोर कार्ड बघायला गेलं तर 14 धावा. सुंदर सुरुवात विंचपाडा या संघाची. कोणताही गडी बाद न करता 14 धावा जमा करण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज मनीष असतील राहुल. गोलंदाज बघायला गेले तर थोडेसे महागडे ठरले गेलेत. 6 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात. मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिले षटक होतं. बघूया पुन्हा एकदा एक अजून पॉवर प्लेचं षटक खेळवलं जाईल. 5 षटकांचा सामना राहील. त्यामध्ये 2 षटक मेंटेनरी पॉवर प्लेचं खेळवले जातील. दुसरं षटक मला वाटतंय गोलंदाज तुकाराम असतील. स्ट्रायकिंग एंडला राहुल. 6 चेंडूमध्ये 14 धावा जमा करण्यात यशस्वी ठरलेत. बघूया अजूनही मेंटेनरी पॉवर प्लेचं 6 चेंडू असतील. या 6 चेंडूवर किती धावा जमा करण्यात यशस्वी ठरतात फलंदाज राहुल. स्ट्रायकिंग एंडला असतील. बघूया तुकाराम मात्र सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. उलटा चेंडू होता. सुंदर फटका सजवलाय डीप स्क्वेअर लेगला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू गॅपमध्ये. चेंडू झाला सीमा रेषा पार. कणकणीत चौकार. या 4 रनाने संघाचं धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 18 धावा. सुंदर सुरुवात विंचपाडा या संघाची. अशीच काहीशी सुरुवात पाहिजे होती. ती सुरुवात देत असताना फलंदाज राहुल आणि मनीष. बघायला गेलं तर तुकाराम सुद्धा पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च करत असताना लोअर व्होल्टाज चेंडू होता. त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेला. फलंदाज राहुल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असतील. बघूया पुन्हा एकदा लोअर व्होल्टाज चेंडू. आता मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने फटका सजवला गेला. चेंडू सर्कलमध्ये जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट झाली. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावा संख्या झाली ती 19 धावा. बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर गोलंदाजाने थोडंसं कमबॅक केलं गेलंय. दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा दोस्ती ग्रुप या संघाला तुकाराम याच्याकडनं. आता मात्र सुंदर चेंडू. खोलवर टाप्याचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर कमबॅक मी म्हणेला गोलंदाज तुकाराम. पहिल्या चेंडूवर 4 धावा खर्च करत असतात. त्यानंतर 2 चेंडू सुंदर हाताळले गेले. बघायला गेलं तर 3 चेंडूवर आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज तुकाराम याने. स्ट्रायकिंग एंडला मनीष असतील. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे विंचपाडा या संघाकडनं. बघूया मनीष स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका सजवायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव चेंडू असेल. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या बघायला गेली तर आता मात्र 19 या स्कोर कार्डवर थोडीशी थांबली गेली. षटकातील पुढील चेंडू असेल तुकाराम. स्ट्रायकिंग एंडला मनीष. उलटा चेंडू. मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेल होईल का? परंतु क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा मात्र या चेंडूवर कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 21 धावा. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. सुंदर कमबॅक केले गेले. तुकाराम गोलंदाज. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर एक सिंगल. त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव टाकले गेले गोलंदाज तुकाराम याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झाले स्ट्रायकिंग एंडला मनीष. आता मात्र मोठा फटका सजवायचा होता. बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि पहिला झटका असेल विंचपाडा या संघाला. मनीष बॅक टू द पवेलियन.
तिसरं षटक जो गोलंदाज आलाय त्याने पहिले षटक हाताळलं होतं नागेश. स्ट्रायकिंग एंडला हेमंत असतील, बघूया. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सुंदर फटका सजवलाय स्टेजच्या दिशेने. चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत मला वाटते 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. सुंदर फटकेबाजी हेमंतच्या बॅटमधनं. स्कोर कार्ड या 2 धावेने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 23 धावा. या पुढील होणारा सामना धामणी विपक्ष आंबिवली. दोन्ही संघाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला हेमंत, बघूया नागेश. सुंदर फटका सजवलाय, लॉंग आणला, एकच टप्प्यावर शतरक्षण केलं जाईल. 1 धाव मात्र कंप्लीट झाली. थोडीशी मिसफील्ड झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय परंतु एकच धाव. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 24 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला सलामीला आलेला फलंदाज राहुल. राहुल याच्याकडनं संघाला खूप अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची. स्कोर कार्ड बघायला गेला तर 24. दोस्ती स्फोट संघाचा जर विचार केला तर विस्फोटक फलंदाज आहेत या संघाकडे. त्या अनुषंगाने विंचवाडा या संघाला 50+ धाव्यांचा डोंगर उभा करावाच लागेल. सुंदर फटका वजा कव्हरच्या दिशेने. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या ती 26 धावा. पहिल्या षटकामध्ये जो गोलंदाज थोडासा महागडा ठरला होता तो मात्र आता कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला मात्र राहुल असतील. मोठा फटका सजवलाय डीप मिड विकेटला. शतरक्षक तैनात आहेत. तुकाराम चेंडू उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली 28. बघायला गेलं तर या षटकातील 4 चेंडू झाले आहेत. अजूनही कोणताही मोठा फटका आला नाहीये. सुंदर गोलंदाजी करत असताना गोलंदाज नागेश. स्ट्रायकिंग एंडला राहुल आहेत. बघूया राहुलच्या बॅटमधनं मोठा फटका येईल का. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू खोदून काढलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषा पार. कणकणीत चौकार. षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या बघायला गेली तर 32. टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका सजवायचा होता. बॅटची हलकीशी एज आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने झाली थोडीशी मिसफीड. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 34 धावा. 3 षटक झाले आहे. धावसंख्या झाली ती 34. विंचपाडा या संघाचा गडीबाज झालाय 1. अजूनही सलामीला आलेला फलंदाज राहुल मैदानामध्ये आहे. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया 2 षटकामध्ये किती धावा जमा करण्यात यशस्वी ठरतात विंचपाडा संघ. तसेच जर चांगली गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत बघायला गेले तर 3 षटकामध्ये 32 धावा खर्च केल्यात. सॉरी 34 धावा खर्च केल्यात. बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल याला चेंडू थोडासा लागला गेला. मैदानाच्या बाहेर येत आहेत ते. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेत.
गोरख असतील. चला दोस्ती बॉईज संघ, मित्रांनो क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कोणताही टाइमपास करायचा नाहीये. सलामीला आलेला फलंदाज राहुल रिटायर्ड होऊन डगआउट मध्ये परतताना थोडासा चेंडू त्यांच्या डोळ्याजवळ लागला गेला. नवीन फलंदाज गोरख गेलेत मैदानामध्ये. गोलंदाज बघायला गेलं तर दोस्ती बॉईज या संघाकडनं एकनाथ असतील. तीन षटकामध्ये 34 धावा जमा करण्यात यशस्वी ठरलेत विंचवाडा संघ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असतील हेमंत, नॉन स्ट्रायकिंग एंडला गोरख. एकनाथ मात्र सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. बघूया, हो लाईन पाहावी लागेल, पंच दर्शवतील. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पिच झाला. अवांतर एक धाव, वाईट चेंडू असेल. अवांतर एक धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 35 धावा. खराब सुरुवात पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू हाताळला गेला. गोलंदाज एकनाथच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला हेमंत आहेत. आत्ता मात्र बघायला गेलं तर मोठे फटके पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये, कारण शेवटचे 2 षटक शिल्लक आहे. चेंडू लिडिंग एज होती बॅटची, चेंडू हवेत स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली आले. हेमंत सुद्धा बाद झाले. दुसरा झटका असेल विंचवाडा या संघाला. हेमंत बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेत यशवंत. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र गोरख असतील. हो पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू, वाईट +1, एकूण 2 धावा. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 37 धावा. अवांतर धावेने संघाचा धावफलक पुढे ढकलले जाते. बघूया, आता मात्र मोठा फटका सजवला आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मात्र कंप्लीट झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. रनआउट होण्याची शक्यता होती, परंतु थोडासा खराब थ्रो मी म्हणेल. एकच धाव. एक धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 38 धावा. बघायला गेलं तर मोठ्या फटक्यांची गरज मी म्हणेल विंचवाडा या संघाला. गोलंदाजी मात्र सुंदररित्या हाताळली जाते. गोलंदाज एकनाथ असतील. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र गोरख असतील. गोरख विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात विंचूपाडा या संघासाठी. बघूया मोठा फटका येईल का गोरख याच्या बॅटमधनं. मी म्हटलं होतं मोठा फटका सजवला गेलाय. लॉंग ऑनला चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. कणकणीत षटकार. गोरख याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. या 6 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. येस डीजे. मधुर गीत ऐकवताना अजय मराठे प्रेक्षकांची मन जिंकताना. पुन्हा एकदा फुलटा चेंडू लॉंग ऑनला. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. डीजे. बरं, थोडेसे महागडे ठरत असताना गोलंदाज एकनाथ 4 चेंडूमध्ये बघायला गेलं तर 14 धावा खर्च केल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील.
स्ट्रायकिंग एंडला गोरख, मी म्हटलं तर गोरख खूप विस्फोटक असा फलंदाज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका सजवायचा होता, बॅटची एज होती परंतु यष्टीरक्षकाकडनं झाली चुकी. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकदा मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पाहिली तर 49 धावा. षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का. एक धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला बघायला गेले तर फलंदाज यशवंत असतील. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर एकनाथ. हो, मोठा फटका सजवायचा होता डीप स्क्वेअर लेगला. डीप मधनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतील, उचलतील, फेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 51 धावा. शेवटचं षटक असेल, बघायला लागेल दोस्ती स्पोर्ट या संघाकडनं शेवटचं षटक कोणता गोलंदाज हाताळेल. मला वाटतंय श्रीराम आलेत शेवटचे षटक घेऊन. स्ट्रायकिंग एंडला गोरख असतील. हा फलंदाज जर 6 चेंडू खेळला ना तर स्कोर कार्ड मी म्हणेल 60+ होऊ शकतं विंचपाड या संघाचा. बघायला गेलं ना तर दोस्ती स्पोर्ट या संघाकडे विस्फोटक फलंदाज आहेत. त्या अनुषंगाने जर आपल्याला 60+ धावा जमा कराव्याच लागतील विंचपाडा या संघाला. स्ट्रायकिंग एंडला गोरख, श्रीराम मात्र सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. बघूया लोअर होल्टा चेंडू होता, सुंदर फटका सजवला गेलाय मिड विकेटच्या दिशेने. थोडीशी मिसफील्ड झाली आणि या मिसफील्डचं रूपांतर झालं 4 धावेंमध्ये. खणखणीत चौकार. डीजे शेलवले यांचा आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत आणि आल्या आल्याच बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. सलग 3 षटकारास सेवक शेलवले यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अकोटप्याचा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. एसटी रक्षकांना थोडीशी मिसफील्ड झाली. एकदा मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पंच धावा एकच आहेत का. डिक्लेअर झोन मध्ये एक धावा ऍड केली जाईल. धावसंख्या बघायला गेली तर 56 आणि श्रीरामसाठी सुद्धा ऑफर आली आहे विकेट हॅट्रिक साठी 301 रुपयाचं पारितोषिक. बघूया स्ट्रायकिंग एंडला गोरख, 3 षटकारात सुद्धा पारितोषिक लागलंय. सुंदर चेंडू होता, खोलवर टाप्याचा चेंडू. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. इष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. फलंदाज गोरख बॅक टू द पवेलियन. डीजे कमबॅक केलं जाते. श्रीराम असतील. स्ट्रायकिंग एंडला हर्षल असतील. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. श्रीराम सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला हर्षल. मोठ्या फटक्यांची गरज मी म्हणेल विंचपाडा या संघाला. अकोटप्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु थोडासा खराब थ्रो. रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक गडी बाद झाला असता विंचपाडा या संघाचा. बघायला गेलं तर या चेंडूवर सुद्धा कोणतीही धाव आली नाहीये. पुन्हा एकदा सज्ज झालेत श्रीराम गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला हर्षल.
पुन्हा एकदा आखोटाप्याचा चेंडू आता मात्र पॉइंटच्या दिशेने झेल टिपला जाईल आणि हर्षल याची खेळ ही संपुष्टात. हर्षल बॅक टू द पवेलियर. स्कोर कार्ड बघायला गेलं तर 56 धाब्यांवर अजूनही स्थगित. षटकातील शेवटचा चेंडू असेल. चला थोडी घाई करायची आहे. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला यशवंत. मोठ्या फटक्याची गरज मी म्हणेल. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? मोठा फटका सजवायचा होता परंतु सर्कल मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एकदा मात्र कंप्लीट झाली या चेंडूवर. दुसरे धावाचा प्रयत्न होता परंतु नाहीये. एक धावेने संघाचा धावबळ पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 57 आणि 58 धाव्यांचं लक्ष. आज दोस्ती स्पोर्ट्स संघाकडनं श्रीराम सॉरी जयेश सलामीची जोडी जात इथे मैदानात आहे ती जयेश आणि संजय राऊंड द विकेट अटॅक करत आहेत. हेमंत षटकातला पहिला चेंडू फुल टच चेंडू. चेंडू डीप मध्ये घेऊन काढलाय. पंचाने हा बीमार घोषित कराय. नो चेंडू +1 संधी देऊया तिथे डीजेला.
धाव संख्या होते ती 6. एक चेंडू 6 धावा. जवळजवळ षटकार वसूल झालेला आहे ते. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आयोजक डोंगरीपाडा प्रीमियर लीग 2022 यांच्याकडून सहर्ष स्वागत. आणि तसेच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण यूट्यूब चालू आहे. त्या व्ह्यूअरचं पुन्हा सहर्ष स्वागत. यावेळेस रिस्की धाव, फलंदाज धावचित. पहिला झटका बसतोय ते माझ्या मते इथे जवळजवळ सुसाईड मोड पाहायला भेटतोय. ते झटका बसतोय दोस्ती स्पोर्ट्स संघाला संजयच्या स्वरूपात. रिस्की धावेची गरज होती काय, प्रश्न पडला असेल इथे. पहिला झटका बसलाय ते संजयच्या स्वरूपात. त्यांची जागा भरून काढतील नवीन फलंदाज श्रीराम. हेमंतचा पुढील चेंडू असेल जयसाठी. यावेळेस जोरदार फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आहे. दरम्यान त्या जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र फलंदाज इथे एक धाव कंप्लीट करतायत. धाव संख्येत भर होईल. धाव संख्या होते ती 7 धावा. दोस्ती स्पोर्ट्स संघासाठी आता मात्र दोन्ही बंधू श्रीराम तसेच जयेश मैदानात. पाठलाग करायचा आहे जवळजवळ 58 धावांचा. हेमंतचा पुढील चेंडू असेल श्रीरामसाठी. आणि इकडे हलक्या हाताने खेळून काढला. एक रिस्की धाव होऊ शकली असती तिथे. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज कदाचित धावचित झाला असता. परंतु जर आणि तरला काहीच महत्व नाही क्रिकेटमध्ये. दरम्यान एक धाव कंप्लीट होते. एका धाव संख्येत भर होईल. धाव संख्या होते ती 8 धावा. पुन्हा एकदा तयार आहेत गोलंदाज हेमंत राऊंड द विकेट. यावेळेस अलॉंग द कार्पेट शॉट पाहायला भेटतोय. मिड विकेटच्या रिजन मध्ये फील्ड होतोय. काहीच इथे 2 धावा मात्र कंप्लीट करतायत फलंदाज. फलंदाज चांगली इथे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतात. चांगलं क्रिकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना. धाव संख्या होती ती 10 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल हेमंतचा पुन्हा एकदा जयसाठी. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय. काय पिच झाला चेंडू इथे. फलंदाज बीट. सर्कलचं पहिलं षटक इथं संपुष्टात आलंय. धाव संख्या झाली ती 10 धावा. अजूनही जवळजवळ 24 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी धाव्या हव्यात त्या 48. 24 चेंडू 48 धावा. पर बॉल 2 धावा ह्या जमावत लागतील. 12.00च्या स्ट्राईक रेटने त्या धावा जमवायच्या आहेत त्या दोस्ती स्पोर्ट्स संघाला. दोन्ही बंधू
दोस्ती स्पोर्ट्स संघासाठी मैदानात जयेश तसेच श्रीराम. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज विंचुपडा संघासाठी अमर. ओव्हर द विकेट अटॅक करत आहेत अमर. यावेळेस श्रीरामसाठी सज्ज आहेत. षटकातला पहिला चेंडू असेल श्रीरामसाठी. यावेळेस मात्र चेंडूने उसळी घेतली. इथे कोणताही संपर्क पाहायला भेटला नाही. प्रत्युत्तर मात्र पाहायला भेटलं नाही श्रीरामकडनं. निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय. यावेळेस हवेत चेंडू खेळून काढलाय लॉंगॉनच्या क्षेत्रात आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय 4 धावेसाठी. धन्यवाद. आता मात्र श्रीरामसाठी ते पारितोषिक लागू झालंय. शेवक शेलवले यांच्याकडनं लगातार 3 षटकारास 300 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस एजंट टेकन. दुसरा झटका बसतोय ते. चौदा धावा 2 गडी बाद. कमबॅक पाहायला भेटतंय गोलंदाज अमरच्या माध्यमातून. तर मात्र श्रीरामची जागा घेतील नवीन फलंदाज समाधान. मॅन इन फॉर्म. कालच्या दिवसापासून फॉर्म मध्ये असलेले फलंदाज समाधान. षटकातला पुढील चेंडू असेल अमरचा समाधानसाठी. यावेळेस खेळून काढला चेंडू मिड विकेट मध्ये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच. जवळजवळ 3 धावे ते रोखल्यात. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या होती 15 धावा. पुढील चेंडू यावेळेस जयसाठी. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बीट. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. तर मात्र समीकरण येते 19 चेंडू जवळजवळ 43 धावा. 43 धावांची गरज असेल अजून इथे. यावेळेस यस नो यस नो. आणि ते सलामीचे फलंदाज जयेश मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करतात इथे.
यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईकचे गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना हेमंतचा सामना करीत फलंदाज गोकुळ दोष्टी स्पोर्ट्स संघासाठी राऊंड द विकेट अटॅक करतात हेमंत. षटकातला पहिला चेंडू असेल गोकुळसाठी. यावेळेस मात्र डाव्या हातीच्या बाहेर चेंडू पिच होतो. निश्चितच पंच इथे अवांतर घोषित करतायत. प्लस डिक्लेअर झोनकडे एक चेंडू बायच्या स्वरूपात एक धावशतक 2 धावा मिळतात या चेंडूवरती. धाव संख्या होती ती 17 धावा. यावेळेस मात्र लिडिंग एज झटका बसतोय दोष्टी स्पोर्ट्स संघाला गोकुळच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. वेरा चाव चाव मनी हेस्ट चे सॉन्ग आहे आणि ती सिरीज मी पाहिलेली आहे. एक्स्ट्रीमली फॅब्युलस सिरीज इट वॉज. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस डाऊन द ग्राउंड 6 धावा. डगआउटला इथे दोस्ती स्पोर्टच्या डगआउट मध्ये चेंडू आलेला डायरेक्ट सलामी देतोय. गणपतच्या माध्यमातून तुंगसा फटका. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आहे. झेल ड्रॉप्ड. धावसंख्या 2 ने भर होईल. एक संधी होती ते परंतु संधीचं काय सोनं करता आलं नाही इथे. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या होती ती 25. यावेळेस जोरदार प्रहार आहे. निश्चितच 1 बाउन्स फाईन लेगच्या क्षेत्रात 4 धावा. झेल ड्रॉप झाली. तदनंतर एक चौकार पाहायला भेटला सेम डायरेक्शन फाईन लेगच्या क्षेत्रात. तर मात्र समीकरण येत आहे 14 चेंडू 29 धावा. हेमंत मात्र काहीसे महागडे इथे महागडे षटक पाहायला भेटतंय हेमंतच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला भेटते ती गणपतच्या माध्यमातून दोस्ती स्पोर्ट्स संघासाठी. पुढील चेंडू हेमंतचा पुन्हा एकदा गणपतसाठी. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. संधी आहे तिथे आणि यावेळेस चांगला असा झेल पाहायला भेटतोय राहुलच्या माध्यमातून पण संधी द्यावे ते डीजे.
12 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 12 धावा इथे जमवलेल्या आहेत. तर मात्र 13 चेंडू 29 धावांचं टार्गेट असेल. यावेळेस गणपतची जागा भरून काढतील नवीन फलंदाज तुका. शेवटचा चेंडू असेल हेमंतचा तुकासाठी. जवळजवळ वाईड यॉर्कर, फलंदाज बीट, नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धाव संख्या स्थिर 29. समीकरण येते 12 चेंडू 29 धावा. जवळजवळ 14.50च्या स्ट्राईक रेटने ते धावा जमवायच्या आहेत. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज आहेत फलंदाज हार्ड हिटर समाधान, मॅन इन फॉर्म. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळताना गोलंदाज राहुल ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना आपल्या संघासाठी राऊंड द विकेट अटॅक करत आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस. राहुलच्या माध्यमातून गुड लेंथवर स्पॉट झाला चेंडू, फलंदाज बीट. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा समाधानसाठी. यावेळेस जोरदार पार पाहायला भेटतोय. चेंडू येतोय मिड विकेट रिजन मध्ये. फलंदाज मात्र एकाच धावेवर समाधान येते. धावसंख्या देखणे भर होते. धावसंख्या होते 30 धावा. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय कव्हर रिजन मध्ये. वन बाउन्स चौकार. वॉट हिटिंग. भर झाली. धाव संख्या होती 34 धावा. आणि एक उत्कृष्ट क्रिकेटचा प्रात्यक्षिक दाखवताना तुका आपल्या संघासाठी दोस्ती स्पोर्ट्स. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढला चेंडू. दोन खेळूच्या मधून खेळून काढला चेंडू. दरम्यानचा फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या होती 36 धावा.
तर मात्र समीकरण येते 8 चेंडू 22 धावा. पुढील चेंडू असेल राहुलचा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या रिझल्ट मध्ये घेऊन काढला चेंडू. दरम्यान काहीसं खराब असं क्रिकेट पाहायला भेटतंय. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 भर होईल. धावसंख्या देते 38 धावा. आणि ते नामी संधी तुकारामसाठी प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक. दानशूर व्यक्तिमत्व शवक शलवले यांच्याकडनं प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान पुढील चेंडू असेल यावेळेस हवेत चेंडू आहे ते स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. झेल काय टिपता आले नाही. दुसऱ्या धावाचा प्रयत्न डायरेक्ट हिट. आणि खराब क्रिकेट पाहायला भेटतंय ते. धावचीत फलंदाज तुका. शवक शलव याच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक येईल. जर इथे मॅच जिंकून दिली, सामना जिंकून दिला समाधान तर. दरम्यान ओव्हर द विकेट आपाचा पहिला चेंडू. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. फुलटा चेंडू आहे आणि इथे धावचीत होते समाधान. खराब क्रिकेट पाहायला भेटतंय. फलंदाजीच्या माध्यमातून तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. विंचूपाडा संघाकडनं चांगलं क्रिकेट पाहायला भेटतंय. बडी मच धन्यवाद डीजे. मोठा झटका बसलाय ते दोस्ती स्पोर्ट्स संघाला समाधानच्या स्वरूपात. तर मात्र समीकरण येते 5 चेंडू 19 धावा.
षटकातला पुढे चेंडू आप्पाचा आणि व्हेरिएशनचे बादशाह आहेत आप्पा. काहीशी डिफरंट ॲक्शन, बॉलिंग ॲक्शन आणि त्यात व्हेरिएशन. षटकातला पुढे चेंडू असेल. यावेळेस मात्र टायमिंग चांगला आहे. भिरकावून दिला चेंडू 6 धावेसाठी. वॉट हिटिंग. प्रयत्न पाहायला भेटला परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी. तर मात्र समीकरण येते 2 चेंडू 11 धावा. दोन ब्लास्ट मारावे लागतील तर इथे विजय होऊ शकतो. दोस्ती स्पोर्ट्स 2 चेंडू मध्ये 2 षटकार. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. षटकातला पुढे चेंडू असेल आप्पाचा. व्हेरिएशन पाहायला भेटतं इथे. पंच मात्र इथे दिशा चेंडू घोषित करतायत. वाईट प्लस इथे विकेट्स. काय क्रिकेट पाहायला भेटतं इथे. आणि एसटी रक्षक मात्र इथे पेजेस ऑफ माइंड दाखवताना एसटी चित केलं इथे. तर मात्र समीकरण येते 2 चेंडू 10 धावा. यावेळेस फलंदाजी मार्क सजवताना फलंदाज एकनाथ. 2 चेंडू 10 धावा. यावेळेस हवेत चेंडू घेऊन काढलाय ते. लिडिंग एज डिक्लेअर झोन कडे जातोय चेंडू आणि जवळजवळ हा सामना इकडे विंचपडा संघाकडे झुकताना. यावेळेस फलंदाज प्रत्युत्तर पाहायला भेटलं नाही. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. यापुढे सामना होतोय धामणी वर्सेस